समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम् ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुः श्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु ॐ शान्ति शान्ति शान्तिः केनेषितं पतति प्रेषितं मनः केन प्राणप्रथमप्रैतियुक्तः केनेषितां वाचमिमां वदन्ति चक्षुश्रोत्रं कौ देवो युनक्ति श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनोयत् वाचोह वाचं सौ प्राणस्य प्राणः चक्षुश्च चक्षुरतिमुञ्च धीरा प्रेत्यास्मलोकादमृता भवन्ति न तत्र चक्षुर्गच्छति न वाग्गच्छति नो मनो न विद्मो न विजानीमः अथैतदनुशिष्यात् अन्यदेव तद् विदितादथो अविदितादधि इति शुश्रुमपूर्वेषाम् येन तद्व्याचचक्षिरे यद्वाचान अभ्युदितं येन वागभ्युद्यते तदेव ब्रह्म त्वं विद्धि नेदं यदिदमुपासते यन्मनसा न मनुते येनाहुर्मनोमतं तदेव ब्रह्म त्वं विद्धि नेदं यदिदमुपासते यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षुगंषि पश्यति तदेव ब्रह्म त्वं विद्धि नेदं यदिदमुपासते यच्छ्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रमिदं श्रुतं तदेव ब्रह्म त्वं विद्धि नेदं यदिदमुपासते यत्प्राणेन प्राणीति येन प्राणप्रणीयते तदेव ब्रह्म त्वं विद्धि न इदं यदिदमुपासते
यदि मन्यसे सुवेदेति दब्रमेवापि नूनं त्वं वेत्थ ब्रह्मणो रूपं यदस्य त्वं यदस्य देवेश्वत नूमिमांस्यमेव ते मन्ये विदितम्। पुढचं नाहं मन्ये सुवेदेति नो न वेदेति वेद च नो नः तद्वेद तद्वेद नो न वेदेति वेद च यस्या मतं तस्य मतं मतं यस्य न वेदसः अविज्ञातं विजानताम् विज्ञातं विज्ञातम् अविजानताम् यस्या मतं तस्य मतं मतं यस्य न वेदसः अविज्ञातं विजानताम् विज्ञातम् अविजानताम्। हरिओम। आपण बघितलं प्रथम खंडामध्ये की प्रश्न केला जसा शिष्याने उपाधीचं येतच की कसं कसं हे सगळे इंद्रिय कसे काय चालतात अशा तऱ्हेने प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर छान सुंदरपैकी ऋषींनी दिलं याच्यामध्ये की म्हणे श्रोत्रस्य श्रोत्र मनसो मनोयत अशा तऱ्हेने ते आहे। आणि जो कोणी ह्याला जाणतो दुसरा श्लोक तो काय होतो म्हणे या प्रेत्या अस्मा लोकात अमृता भवन्ति असं जो जाणतो म्हणजे निर्देश केला आहे तर आत्मतत्वाकडे ब्रह्मतत्वाकडे। आणि मग आता दुसरा ह्याच्यामध्ये सांगतायत की ऐकलं सगळं त्याचं वर्णन कसं ह्या इंद्रियांनी त्याला जाणू शकत नाही पण इंद्रियांच्या पाठीमागे तेच आहे कार्य करून घेणारं तर त्या चैतन्याच्या अस्तित्वामुळे सगळं होतं ते चैतन्यच मुख्य असं निर्देश केला। आता जाणलं पण शिष्याने पण तरीसुद्धा जाणल्यानंतर तो त्याचं मनन करणारे निधिध्यासन मग ते ब्रह्माचं रूप कसं आहे तर दुसऱ्या खंडामध्ये त्या शिष्याचा अनुभव शिष्याचं किती आकलन झालं आहे म्हणे ब्रह्माचं रूप मी चांगलं जाणतो असं त्याने पहिल्या श्लोकात म्हटलं। असं तू मानत असशील ना कारण त्याच्या चेहऱ्यावरती दिसलं तर ते खरोखर बरोबर म्हणजे पूर्ण नाही आहे अत्यल्प आहे। ब्रह्माचं रूप तुला समजलं आहे हे जे तू म्हणतो ना ते सगळीकडे आहे तुला तुझ्या समजलं पण सगळीकडे देवता म्हणजे व्यापकता आहे की नाही जर म्हणजे भौतिक ज्ञान तर झालं आहे अजून पूर्ण अनुभूती नाही आहे किंवा पूर्ण अजून हे नाही म्हणून ते म्हणतात तुला समजलं आहे पण किती समजलं आहे तुला खरंच आकलन झालं आहे का तू म्हणतो पण आता तुला जे समजलं आहे त्याच्यावरती तू अजून विचार कर। जसं इंद्र आणि विरोचन गेले गुरूंकडे आणि त्यांनी सांगितलं तत्त्वमसी ते तू आहेस। दोघंजण स्नानाला गेले विरोचनाने बघितलं त्याचं ते पाण्यात प्रतिबिंब अतिशय दष्टपुष्ट गोरा पाना समस्त ते तू आहेस म्हणजे हेच मी आहे त्याला वाटलं हे म्हणजे काय हे जे शरीर दिसतं ते आणि मग काय बस मी बलवान आहे मीच हेच मी आहे ना तेच तू आहेस म्हणजे तेच ते परमात्मा तू म्हणजे हे शरीर म्हणजेच मी परमात्मा आहे असं समजायला लागलं आणि मग त्याने सुरुवात केली जसं वागायचं तसं वागायला। पण इंद्राने विचार केला हे जे आहे प्रतिबिंब हे मी कसं असेल हे जे दिसतं हे कसं असेल हे तर नेहमीच असं नव्हतं जन्माला तेवढं छोटं होतं मोठं हे कसं मी असेल म्हणून ते परत गुरूंकडे गेले आणि विचारलं। मग तसंच जाणलं ते तू आहे सांगून दिलं हे सांगितलं निर्देश तर केला पण आता म्हणे तुला किती समजलं आहे म्हणजे असं परीक्षा नाही येते पण ते चेहऱ्यावरती सहज समज दिसतं। आणि मग ते बघितल्यानंतर शिष्याच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहिलं गुरूंनी आत्मविश्वासाने मला समजलं आहे पण तरीसुद्धा ते बघतात समजलं आहे की नाही आणि
ते लहान मुलांना पण काम सांगताना घरातले काय करतात, असं 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 कर, मग सांगतात काय सांगितलं सांग, मग ते सांगतं, मग मधलीच एखादी गोष्ट नाही असं नाही असं, मग सांग परत, मग ते 3-3दा त्याच्याकडनं वदवून घेतात आणि मग होतं की नाही. तसं आता इथं शिष्यांना पण गुरु म्हणतात तुला समजलं आहे असं तू म्हणतोय, तुझ्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय, पण तुला जे समजलं आहे तेवढं पुरेसं नाही आहे, तू त्याच्यावरती विचार कर किती समजलं आहे, नाही तर मग विरोचनासारखं व्हायचं. म्हणजे त्याच्यावरती अधिक विचार करायला हवा, कारण सगळीकडे तेच आहे, म्हणजे इतकं व्यापक आहे ते. आणि शेवटी बुद्धीच्या स्तरावरती समजलं, पण ते बुद्धीच्या स्तरावरती समजलेलं ठीक आहे, तितकं तर समजायलाच पाहिजे, पण त्याच्यानंतर ते किती तुम्हाला उमगलं आहे, समजणं आणि उमगणं नाही, कळतं पण वळत नाही सारखं, कळलं आहे पण वळलं आहे का, एवढे आता कळलं पण ते तरी सुद्धा पूर्ण कळलं आहे की नाही, ह्याच्यासाठी ते म्हणत आहेत. आणि मग म्हणे नाहम म्हणणे सुवेदी, मग शिष्य विचार. आता बघा किती सुंदर संवाद शैली ते. आधी गुरूंनी विचारलं, समाधान झालेलं, हे पहिला श्लोक गुरूंच्या वाक्य याच्यातला, तुझं म्हटलं तुला समजलं आहे, तुला तुझ्या चेहऱ्यावरती समाधान दिसतंय, पण कितपत समजले तू विचार कर, विचारणी आहे अजून, हे तुला अजून विचार कर, एवढंच पुरेसं नाही आहे. नाहम म्हणणे सुवेदेती नो न वेदेती वेदच नोतः नोनः तद्वेद तद्वेद नोनः म्हणे नो न वेदेती वेदच. आता म्हणे तू ब्रह्म मी चांगल्या प्रकारे जाणतो, न अहम म्हणणे सुवेदेती, सुवेदेती म्हणजे चांगल्या प्रकारे जाणतो ब्रह्म, न अहम म्हणजे मी असं मानत नाही, असं मी मानत नाही. म्हणे आणखीन तसंच मी जाणत नाही, न वेदेती असं पण मी जाणत नाही, असं पण मी वेदच म्हणजे मी जाणत नाही असं पण मी जाणतो, म्हणजे मला पूर्ण नाही माहिती हे पण मी जाणतो, पण म्हणे आमच्यापैकी जे कोणी अज्ञात आणि ज्ञात असं दोन्ही रूप जाणतो ना, त्यालाच त्याचं आकलन झालं आहे. शिष्यांकडनं हे उत्तर आहे. मग आता त्याच्या पुढे आणखी सांगता, यस्या मतम तस्य मतम मतम यस्य वेद सह अविज्ञातम विजानताम विज्ञातम अविजानताम. म्हणजे आता मना ब्रह्म यस्य अमतम तस्य मतम, म्हणे यस्य अमतम म्हणजे काय, तर म्हणे जे मनाने आकलन करता येण्यासारखं नाही आहे असं ज्याला समजलं, तस्य मतम त्यालाच ते समजलं. मनाने जाण्यासारखं आहे का, मनाने जाणण्यासारखं आहे का, नाही आहे. बल्ब म्हणेल की प्रकाश आणि नेहमीच हे आहे, तर ते होईल का, इलेक्ट्रिसिटी तर त्याच्या पाठी वेगळी आहे, त्याच्या मागची आहे. म्हणजे यस्य अमतम मला ते बल्बकडनं इलेक्ट्रिसिटीला जाणलं जाऊ शकत नाही, पण बल्बला प्रकाशित मात्र तीच करते. तसंच मनाला प्रकाशित कोण करतं, तर म्हणे तेच करतं ब्रह्म, मनाला प्रकाशित करतं, म्हणून मनाला ते जाणवू शकलं जात नाही. हे ज्याला समजलं ना त्यालाच समजलं. आणि म्हणजे मन हे तिथपर्यंत जाऊ शकत नाही, न मनसा म्हणू ते म्हटले, मन वाणी पण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. म्हणूनच सांगितलं आधी प्रत्येक इंद्रियाला घेऊन प्राण, अरे त्याच्याचमुळे चालतात. राजवत्सदा हे उदाहरण देतात की नाही, म्हणजे राजा असतो, राजा नुसता बसलेला असतो, तो नुसता बसलेला असतो, मग सगळं बरोबर कार्य चालतं. किंवा ऑफिसमध्ये बॉस आले की सगळे कार्य चालतात, हे ना. बॉस बघू शकतो कोण काय 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 करतो, पण बाकीचे बघू शकतं का बॉस काय करतो, नाही बघतायत. बघायला गेलं तर मग ते तुम्हाला गेट आउट व्हावं लागेल, हे ना. मग आता तसं आता हे जे मन आहे ना, मन ज्यांच्यामुळे चालतं, ज्याच्या आधिपत्याखाली, त्याला कसं बघू शकताय. आधिपत्याखाली म्हणजे समजण्यासाठी म्हटलं, तसं काही नाही आहे. मनाला चालना देणारं, मनाला, कारण प्रश्न पण तसा होता. मग खरं तर हे सगळे इंद्रिय आहे ना, आणि याच्या कोणाच्या शक्तीने चालतात, तर म्हणे अशा त्याच्या सगळे, म्हणून मनाने त्याला आकलन झालं नाही. हे ज्याला समजलं ना त्यालाच समजलं, मनाने आकलन करता येण्यासारखं नाही आहे, आणि मनाचं अस्तित्व त्याच्यामुळे येते. मग म्हणे आता अविज्ञातम, म्हणून तिथं म्हटले की ज्याला असं वाटतं, ज्याला हे मनाने समजले असं वाटतं ना, त्याला ते समजलं नाही आहे. मतम यस्य म्हणजे ज्याला वाटतं मी समजलं आहे मला मनाने, किंवा मनाने मी जाणले, न वेदसह त्याने जाणलंच नाही, त्याला समजलंच नाही. मग म्हणे अविज्ञातम विजानताम, जे म्हणजे अविज्ञातम विजानताम म्हटलं आहे का, जे ज्ञाते हे ना, ते म्हणतात
की अविज्ञात आहे. अविज्ञात आहे म्हणजे त्यांना ते आज्ञा म्हणजे कसं माहिती आहे का, विजानतम विज्ञातम. जे अज्ञानी आहे ना तेच म्हणतील की मी जाणलं आहे, जे ज्ञानी आहे ते म्हणणारच नाही मी जाणलं आहे. कारण त्यांना माहिती आहे की हे जाणण्याची वस्तू नाही आहे ना, वेगळी आहे का नाही. जे तेच आहे ते कसं जाणलं जाईल. जसं डोळ्यांना कसं बघू शकेल, अग्नीच अग्नीला कसं जाळू प्रज्वलित करू शकेल, प्रकाश करू, त्या प्रकारे आहे. म्हणजे आता असंच आहे, आत्मस्वरूपाचं वर्णन असतं ते ऋषीमुनींनी आपल्यावरती कृपा केली आणि ते सांगत आहेत. कारण शब्दाचाच आधार घेऊन सांगावं लागणार आहे. म्हणून जे शब्दाने दाखवता येणार सारखं नाही आहे त्याला पण शब्दानेच सांगितलं जाते. म्हणून गुरुदेवांनी प्रश्न विचारला होता, जर उत्तर दिलं होतं तपोंजी महाराजांनी, पाणी आण, लोट्याशिवाय पाणी आणता येतं का, मग लोटा आवश्यक आहे, तसंच हे शब्द पण आवश्यक आहे त्याला आपण. म्हणून ह्या मंत्रामध्ये श्रुतीमाता खूप सुंदर सांगते सत्यतत्वाबद्दल, ह्या ब्रह्माबद्दल. ब्रह्ममनाने आकलन करता येण्यासारखं नाही आहे असं समजतात, त्यांना ते समजलं आहे. आणि जे समजतात की मनाने मला आकलन होतं आहे त्यांना समजलं नाही आहे. आणि जे ज्ञाते आहेत ना त्याला अज्ञात समजतात, आपल्या आवाक्या पलीकडचं. कारण अज्ञातच आहे. ज्ञाते ते अज्ञात कसं समजतं, मग त्यांनी कसं जाणलं. अरे अज्ञाते बुद्धीच्या स्तरावरती अज्ञात समजतात त्याला, बुद्धीने जाणता येण्यासारखं आहे का. खरं तर बुद्धीमध्येच ते प्रकाशित होतं म्हणून तर बुद्धी चालते. बुद्धी तर जड आहे. जसं बल्बमध्ये प्रकाश देण्याची शक्ती म्हणजे कशामुळे येते, इलेक्ट्रिसिटीमुळे येते, तसं बुद्धीमध्ये पण विचार करायची शक्ती त्याच्यामुळेच येते. मग आता अशा तऱ्हेने त्याला ते अज्ञात समजतात. पण ते निरुद्ध लोक आहे, त्यांना वाटतं मी जाणलं, ज्ञात आहे, मला माहिती आहे ना. आता अशा तऱ्हेने इथं स्पष्टीकरण दिलं आहे. खरं तर ज्ञानचक्षुष पश्यन्ति ज्ञानचक्षुष असं गीतेत पण सांगितलं आहे. ते बघतात पण कसं, ज्ञानचक्षुने. ज्ञानचक्षु म्हणजे काय तर म्हणे खरं तर हे आत्मतत्व पाहण्यासाठी शुद्ध अंतःकरण पाहिजे, मन बुद्धी अगदी शुद्ध झाली पाहिजे. आणि सगळ्या साधना त्याच्यासाठीच म्हणजे श्रवण, मनन आणि निधिध्यासन. आता श्रवण तर केलं, श्रवणाने कळलं, मग आता हे मननासाठीचे श्लोक आहे. म्हणजे सांगतात तू विचार करायला पाहिजे अजून, है ना. मग सतत आपण विचार करतो, या असा वागला तो तसा वागला, सारखं तेच चालू असतं आपल्या मनात आणि बुद्धीत. रात्रंदिवस असं झालं तसं झालं तसं झालं, फक्त आपल्याशी झालं. वेदांत पण शिकतो न बोलतो पण तरीसुद्धा तिच्यातनं निघतच नाही. मग आपण पण विचार करायला पाहिजे, मी माणसमेव हे ना. आपल्यापासून सुरुवात केलं पाहिजे, लगेच सांगितलं पाहिजे तिकडे कर इकडे, कारण ते मन तर जातच तिकडे. सारखं सूचना दिलं पाहिजे. म्हणजे आता हे चिंतन कसं करायचं ते पण शिकवतात. एक असते श्रुती, एक असते युक्ती आणि अनुभूती. श्रुती सांगते, श्रुती विधान करते, श्रुती सांगून देते, श्रुतीचे वाक्य असतात, पण ते आपल्यामध्ये अनुभवाला कसे येतील तर ती युक्ती असते. ती गुरुजन सांगतात, ते ऋषीमुनी सांगतात. एखादाच शब्द असतो पण तो बरोबर सांगतात. आणि जे वेळेस आपण गुरूंच्या मुखातनं ऐकतो किंवा ते परंपरेतनं श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ ते बरोबर सांगतात हां. आणि आपल्याला आपले जे गुरुजन आहेत किंवा आपल्याला जे श्रेष्ठ आहेत, जे आपले श्रद्धेय आहेत आपल्यासमोर मोठे होऊन गेलेले संत वगैरे, त्यांच्या वागण्यातनं कळतं. मी माणसं त्यांनी निर्देश तर करून टाकला की तू बघ, विचार कर जरा. मीमांस्यमेव म्हणजे तू त्याच्यावरती विचार करायला हवा, मंथन करायला हवं, सारखं मंथन करायला हवं. आणि मंथनानेच ते मिळतं, नाहीतर नाही. म्हणजे जसं दह्याचं मंथन केलं तरच लोणीवरती येऊन तरंगतं की नाही, मग त्याला काही करावं लागत नाही, काही केल्या बुडत नाही. तसंच विचाराने मंथन केलं ना, जे सांगितलं आहे श्रुतीने त्याचं मंथन केलं, सतत मनन केलं, गुरुजन सांगतात त्याप्रमाणे केलं, तर त्यांचं मंथन केल्याच ते लोणी येईल वरती कुठलं ज्ञानाचं. ही उपमा आहे फक्त. पण ते ज्ञान असं काही लोण्यासारखं तरंगणार बिळणार नाही बरं का, दृष्टांत देण्यासाठी सांगितलं. तर म्हणे अशा तऱ्हेने हे जे ज्ञान होईल आणि मग तेच होऊन जाईल. ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. जसं तो एक सिंहाचा बछडा, सिंहाचं पिल्लू होतं, ती सिंहिणीने जन्म दिला आणि ती मेली. आणि ते जे सिंहाचं पिल्लू होतं ते त्या एका हरण्याच्या कळपात राहिलं. त्या हरणीने त्याला सांभाळलं, तिनेच दूध पाजलं, सगळं केलं, ते त्यांच्याबरोबरच राहायला लागलं.
मग ती सांगायची, आई जसं सांगेल तसंच तो ऐकायचा. सगळ्यात छोटं होतं विचार. मग ते जायचे तर खेळायला, मग ते पण जायचं. मग हळूच त्यांनी शिकवलं होतं तसं सगळीकडे बघायचं आणि मगच जायचं. सगळं कोणी आलं तर, सिंह आला तर किंवा वाघ आला तर लगेच पळून यायचं, नाही तर ते तुला खाईल, असं सगळं सांगितलेलं असायचं. मग तो तसंच करायचा. मग असं झालं एकदा, खरंच एक तिथला सिंह आला तिथे त्यांच्या. त्याने बघितलं, हा सांगितलं आईने सांगितले म्हणून पळून गेला. त्याने लक्ष ठेवलं, अरे हे हरणांच्या कळपामध्ये हा काय करतोय, त्याच्यासारखंच ओरडतोय आणि घाबरतोय, हे करतोय, जाऊन पटकन पळून गेला. नंतर एक दिवस असं झालं की ते सगळे खेळत होते, हा पण खेळत होता आणि सगळ्यांचं लक्ष होतं, याचं काही लक्ष नव्हतं आणि सगळे पळून गेले त्याच्याबरोबरचे. वाघाला, त्या सिंहाला बघितल्याबरोबर. आणि तो तिथंच राहिला. तो मोठा सिंह गेला आणि त्याला पकडलं सगळं. तो इतका घाबरला, ओरडायला लागला हरणांसारखंच. आता काय करणार, आई आई ओरडायला लागला तो. मला सांगितलं होतं आईने, मी गेलो नाही पळून, असं. त्या सिंहाने पकडले त्याला, घेऊन आला ओढत पाण्याजवळ नेलं आणि मग म्हटले, बघ ते प्रतिबिंब पडलं होतं, बघ म्हणे माझं प्रतिबिंब. तो म्हणे बघितलं. बघ म्हणे तुझं प्रतिबिंब, बघ म्हणे. बघितलं. मग सांगितलं, तू सिंह आहे, तू काय हरिण नाही, कशाला घाबरतो, तुझा राजा आहे जंगलचा, ओरड. कसा डरकाळी फोड, त्याला डरकाळी फोडताच येईना. त्याला आधी मॅ करायची सवय होती, तेच करत होतं ते. मग त्याला सांगितलं, रोज बघ पाण्यात तुला आणि डरकाळी फोड, बघ पाण्यात तुला आणि मला आठव आणि डरकाळी फोड. मी सांगितलं ते आठव. काय, मी सिंह आहे, ठीक आहे, रोज कर अभ्यास, मी सिंह आहे आणि बघ मग डरकाळी फोड. मग एक दिवस त्याला जोरात डरकाळी फोडता आली, त्याच्या डरकाळीने सगळं धुंद होऊन गेलं आणि मग तो आता घाबरत नाही गेला, असा घाबरला नाही, एकदम दमदार पावलं टाकत निघून गेला. तसंच येते म्हणे, मी माणसमेव. आणि म्हणे अशा तऱ्हेने इथं सांगतायत त्याला. आणि बघ, उपदेश तर दिला, सांगितलं आणि तू कर प्रयत्न, विचार कर, मंथन कर. आणि म्हणून इथं परत स्पष्ट केलेलं आहे की जे म्हणतात मला समजलं ते समजलं नाही, जे म्हणतात ते उगीच आवडण्यात काय पडते, एखाद्याला आवडला तसं आहे. म्हणून नीट विचार कर, म्हणजेच काय, नीट आकलन करून घे. आणि म्हणून ज्याला जाणजोज म्हणतो आहे की मी जाणलं आहे, त्याने जाणलेलं नाही आहे, कारण जाणण्याचा विषयच नाही. तो सिंह झाला, त्याने जाणलं का मी सिंह आहे म्हणून, आधी जाणलं पण नंतर काय केलं, डरकाळी फोडून मी सिंह आहे म्हणजे गेला. अशाच तऱ्हेने प्रतिबोध. आता पुढे प्रतिबोध विदितं मतं अमृतत्वं हि विन्दते आत्मना विन्दते वीर्यं विद्यया विन्दते अमृतं प्रतिबोधविदितं मतम् अमृतत्वं हि विन्दते आत्मना विन्दते वीर्यं विद्यया विन्दते अमृतं. आता म्हणे प्रतिबोध विदितं मतं अमृतं हि विन्दते. आता म्हणे हे ज्याला मनाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये त्याने जाणलं, बोध म्हणजे जाणणं, प्रतिबोध म्हणजे बोधम म्हणजे प्रत्येक वेळेस आपण प्रत्येक विचार. आता हे म्हणे, आता पण आपण आधी शब्द अर्थ घेऊन मग एक घेऊ. म्हणजे अशा तऱ्हेने जे विदित आहे, जे ज्ञात झालेलं आहे ते, असं मत म्हणजे मला माहिती आहे असं, किंवा मनाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये ते आहे असं ज्याने जाणलं अंतर्ज्ञानाने, प्रतितीपूर्वक जो जाणतो त्याला काय होतं, अमृतत्वं हि विन्दते. अमृतत्व म्हणजे तो अमृतत्व प्राप्त करतो, म्हणजे समजतो की हे कसं आहे, सच्चिदानंद, नष्ट न होणारं असं अमृतत्व प्राप्त करतो. आत्मना वीर्यं विन्दते, आत्म्याच्या योगानेच तो काय होतो, वीर्यं विन्दते, सामर्थ्य प्राप्त करतो. आणि म्हणे आद्विद्यया अमृतं विन्दते, आणि ज्ञानाने अमृतत्व प्राप्त करतो. खरं तर आहे ना, ते त्याच्याच आत्म्याच्याच योगाच्या सामर्थ्याने प्राप्त करतो. प्राप्तस्य प्राप्ती आहेच तिथे, नाही असं थोडीच आहे. म्हणून मी इथं म्हणे अशा तऱ्हेने खूप सुंदर सांगितलं आहे. आता हा बोध आहे ना, बोध
आत्म्यामुळेच होतं खरं तर. जसं त्या गोपिका नृत्य करायच्या आणि त्या गोपिका नृत्य करत असताना कृष्ण कसे झाले म्हणे, आधी कृष्ण मध्ये उभे राहिले आणि प्रत्येकाशी ते नृत्य करत, जसं टिपऱ्या खेळते, टाळीवरती टाळी देणं ते करत होते. म्हणजे प्रत्येक गोपीच्या मध्ये एक कृष्ण होता आणि ते त्यांच्याशी खेळत होता. आणि ते प्रत्येक गोपी म्हणजे काय, तर म्हणे ती वृत्ती आपली, एक विचार आला, एक वृत्ती आली. आता म्हणे हे काय आहे, तर पेपरवेट आहे, पेपरवेटची वृत्ती. मग इकडे काय आहे, तर म्हणे इथे ती बरणी आहे, बरणीची वृत्ती. आता ही एक पेपरवेटची वृत्ती, बरणीची एक वृत्ती, दोन वृत्ती झाल्या. पण ह्या दोन वृत्तींनाही प्रकाशित करणारं तेच आहे. ही वृत्ती संपली आणि दुसरी ज्यावेळेस सुरू झाली त्याच्यामध्ये पण तेच आहे. म्हणजेच आणि परत म्हणून प्रत्येक आपल्या मनामध्ये उठलेल्या प्रत्येक वृत्तीमध्ये जो कृष्ण आहे म्हणजेच आत्मा आहे. आणि त्याचं पण ज्ञान कोणामुळे होतं, त्याच्याचमुळे होतं. म्हणजे प्रतिबोध, त्याला प्रत्यगात्मा पण म्हटले. सतत आपल्याला आपलं भान आहे की नाही. नास्तिक माणूस म्हणेल देव नाही आहे, पण मी नाही आहे म्हणेल का. त्याला सांगितलं तूच नाही आहे, तू देव मानत नाही पण तू पण नाही आहे. असं कसं मी नाही, मी येते. एक नास्तिक होता, त्याने लिहून ठेवलं होतं त्याच्या घराच्या याच्या भिंतीवरती, गॉड इज नोवेअर. आणि मग आता त्याला तो देवाला मानतच नव्हता. मग आता असं झालं की त्याची परिस्थिती खूप खराब झाली है ना. तर परिस्थिती अतिशय खराब झाली आणि मग आता त्याला वाटायला लागले की अरे आपणच सगळं काही करू शकत नाही. मग कसं आहे, गॉड इज नोवेअर, गॉड म्हणजे परमेश्वर कुठेच नाही आहे. मग आता असं करताना काय, त्याचा लहान मुलगा होता छोटा आणि तो नुकतंच आता शिकत होता अल्फाबेट्स आणि वाचायला शिकायला लागला होता. त्याला शब्द वाचायला यायला लागले होते. मग त्याने म्हटलं GOD गॉड, तिथे NO आणि W नाऊ आणि HERE हिअर. त्याने वाचलं गॉड नाऊ हिअर. त्याने लिहिलं होतं गॉड नोवेअर. गॉड इज वाचलं, गॉड इज नोवेअर. तिथे त्याने वाचलं गॉड इज नाऊ हिअर. काय झालं आता, आणि हा अतिशय असा निराश बसलेला होता. त्याने ते ऐकलं, त्याला अरे परमेश्वर आहे इथे आता. आणि परत त्याला उभारी आली आणि त्याने ते काम सुरू केलं. हे बघा आता इथे प्रत्येक बोधाच्या मध्ये ते आत्म्यामुळेच, त्याच्याचमुळे तर बोध होतो, त्या चैतन्यामुळेच बोध होतो. प्रतिबोध विदितम म्हणजे प्रत्येक मनाच्या प्रत्येक वृत्तीमध्ये, वृत्तीचा अभाव असो किंवा वृत्ती असो है ना. गाढ झोपेमध्ये वृत्ती नसते तरीसुद्धा आपण जाणतो. ती जाणणारी बुद्धी पण झोपलेली असते, मन पण झोपलेलं असतं. आणि जे सुषुप्ती अवस्था आहे त्याच्यामध्ये जो अहंकार आहे त्याचं काय झालेलं आहे, लय झाला आहे. जोपर्यंत अहंकार या मन बुद्धीशी पकडलेला आहे तोपर्यंत जागृत अवस्था आहे. आणि दृग्दृश्य त्याच्यामध्ये काय होतं, लय होतो तो. आणि त्यामुळे म्हणजे मन आणि बुद्धीचा संबंध तुटला. जसं इलेक्ट्रिसिटीचा संबंध तुटला, ती वायर निघाली तिथनं तर दिसतच नाही, सारखी लूज असते, निघून गेली तर ऐकायला शकत नाही काय झालं. मग ते परत जमलं होतं, कॉन्टॅक्टच नाही आहे ना. मग कसं होईल. तसं इथे तो तुटलेला आहे पण चैतन्य तिथे आहे. म्हणूनच त्याच्यामुळेच आपल्याला माहिती असतं की मी होतो किंवा मी सुखाने झोपलो होतो. तिथं अभाव, वृत्तीचा अभाव आहे तरी तो चैतन्य आहे, वृत्ती आहे तरीसुद्धा ते चैतन्य आहे. गेलं का, नाही आहे. म्हणजे प्रतिबोध विदितम, प्रतिबोधाने प्रतितीपूर्वक जे ज्ञात झालेलं आहे, वृत्तीमधनं जे जाणलं जातं असं ते आहे ना ते ज्ञान. ते पण त्या अवस्थेत ते कुठलं आहे तर त्याच्याचमुळे आत्म्याच्याच योगाने ते सामर्थ्य प्राप्त करतो, दुसरं कशाच्या योगाने नाही आहे. तर ब्रह्मज्ञानाने त्याला जाणल्याने अमृतत्व प्राप्त करतो. कोणाला जाणल्याने, अरे ज्याच्यामुळे माझी वृत्ती प्रकाशित झाली, ज्याच्यामुळे वृत्ती जाणतोय तेच, त्याला जाणल्याने मात्र अमृतत्व प्राप्त होतं. म्हणजेच काय होतं, आपण आत्म्याला. म्हणून तिथं सुंदर कठोपनिषदात पण सांगितलं आहे, येन यमे वैश्वरुणते तेन लभ्य नायमात्मा प्रवचनेन लभ्य न बहुधा श्रुतेन वगैरे सगळं सांगितलं आहे की नाही.
प्रवचनाने नाही, खूप ऐकल्याने नाही, कशाने होतं. यम एव एष वृणुते तेन लभ्य तस्य एष आत्मा विवृणुते तनुस्वाम. तो स्वतःच प्रकट होतो कोणाला, जो त्याचा ध्यास घेतो. आता त्याने स्वतः चूज केलं नाही त्याला, म्हणून इथं नाही, इथे यतात्मा पण म्हटलं नाही त्यासाठी. प्रयत्न, पण कसला प्रयत्न आधीच सांगितलं. मीमांसमेव, तू त्याच्यावरती विचार कर. आधी मी तुला सांगितलं त्याच्यावरती. आणि मग अशा तऱ्हेने इथे सांगितलं आहे की याच्या पुढे याचं सांगता आहेत की अतिशय सुंदर श्लोक आहे हा. आपल्याला आहे अजून वेळ. तर विचाराने, प्रत्येक विचारामध्ये बोधम प्रतिबोधितम, या असीम जाणीव तत्वाचं सानिध्य असल्यामुळेच ते जाणलं जातं. प्रत्येक विचारसुद्धा जाणला जातो आणि सर्व विचार आपल्याला समजतात. सगळे समजतात की नाही. आपल्या मनात कुठले विचार आले हे कुणाला समजतं, दुसऱ्याला नाही समज. फार तर थोडंफार तो जाणू शकतो, ते पण पूर्ण नाही. आणि जर एखादा विचार अव्यक्तच असेल तर कसं जाणेल. तो व्यक्त झाल्यावरतीच जाणतो. अरे बापरे, मला माहीत नव्हतं एवढा त्यांच्या मनात द्वेष माझ्याबद्दल. मी आतापर्यंत तो किती चांगलं समजतो का, तो प्रकट झाला म्हणून, ते वागले म्हणून. मजेशीर असतं ठीक आहे. मग आता अशा तऱ्हेने म्हणजे खरं तर आपला सगळा प्रपंच आपल्याला वाटतं मग झोपेतला नाही का, तर गाढ झोपेतलं पण जाणतो. मला काहीच माहीत नाही आहे तो जाणतो. स्वप्नातलं पण जाणतो. म्हणजे स्वप्नात बघितलं आपण, तुम्ही सगळे आलेत चंद्रपूरला, आपण गेलो ताडोबाच्या वनात. मग मी पाहिलं स्वप्न, ताडोबाला गेलो, सगळं त्या याच्यामध्ये छान तिथं वाघ बघायला गेलो, असं केलो सगळं. आणि सांगितलं होतं उतरू नका, पण उतरलो आणि लागला वाघ पाठीमागे. अचानक लागला. ते आता सगळे पळत तर गेले बसून, मीच आपली पळत राहिले. माझ्या पाठीमागे इतक्या जोरात वाघ आला. मी जोरात पळते. तिथे गाडी पुढे घेतली त्याने, मी मागे, माझ्या मागे वाघ. आता गाडीपर्यंत घेतलं, धरलं, पण तरीसुद्धा वाघाने पण मला पकडलं. जोरात ओरडले. आता गेलो. बाकीचे तर पळूनच जातील ना स्वतःचा जीव ओढतायत, पण आता गेलं, वाघाने पकडले. आता झालं, गेलं. नंतर तेवढ्यात काय झालं, ते अलार्म वाजला आणि मी उठले. पाहते तर काय, मी अजून कुर्चरमध्येच आहे, किती गेले नाही तिथे. मग म्हणे असं स्वप्न. मग त्या स्वप्नाला पण मी जाणलं की नाही, स्वप्नात पण मी जाणू शकते. स्वप्नात मला भान नाही आहे, मी कुठं पडले काय माहिती नाही आहे. पण स्वप्नामध्ये त्या बुद्धीचा कंट्रोल नाही आहे, मन चालू आहे हे ना, अर्धजागृत मन आहे, पूर्ण नाही. पण ते कॉन्शियसनेस आहे की नाही, चैतन्य, त्याच्यामुळेच तर स्वप्नदृष्ट जाणू शकतो. तसंच जागेपणी पण, अरे वा आज नाश्त्याला काय केलं आहे, ठीक आहे ना. आता खूपच नाश्ता खाल्ला जातो, म्हणजे जास्त झोप येते की नाही. काय उपाय करायचा, काही नाही, कमी का पण आणलं की ते लक्षातच राहत नाही, तेव्हाच खाल्लंच जातं. जागृतमध्ये पण मी हे जाणते की नाही. म्हणजे अशा तऱ्हेने हे आपण सगळे जागृत अवस्थेमध्ये, स्वप्नावस्थेमध्ये, गाढनिद्रेमध्ये, तिन्हीमध्ये अनुभव घेतो. ज्याच्यामुळे तो अनुभव घेतो, जागृत अभिमानी आत्मा, स्वप्न अभिमानी आत्मा, सुषुप्ती अभिमानी आत्मा. काय आहे सगळ्यांमध्ये कॉमन? आत्मा, हे नाही. म्हणून त्यांनी सांगितलं प्रतिबोध विदितम मतम अमृतम विंदते आत्मना विंदते वीर्यम विद्यया विंदते अमृतम. आत्मना विद्यते वीर्यम, आत्म्याच्याच योगाने आपण ते जाणण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये येतं. बुद्धीमध्ये जाणण्याचं सामर्थ्य कोणामुळे येतं? त्या आत्म्यामुळे. जसं बल्ब म्हणेल, ट्यूब म्हणेल मी प्रकाश देते, फॅन म्हणेल मी हवा देतो, पण सामर्थ्य कोणामुळे आलं? म्हणजे माझं मेकॅनिझम आहे तसं बनवलेलं, माझ्यात मोटर लावली आहे, कॅपॅसिटर आहे, असं एक कॅपॅसिटर बंद झाला तर ते कमी जास्त होत नाही, बंद होऊन जातो. मग आपल्याला रेग्युलेटर बदलावं लागतं, कॅपॅसिटर बदलावं लागतं. तर म्हणजे इथं आत्मना विंदते वीर्यम, इलेक्ट्रिसिटी आहे म्हणून मेकॅनिझम तर आहेच आहे, म्हणजे हे शरीर सगळं आहेच आहे, पण त्याच्या अस्तित्वामुळे सामर्थ्य येतं. म्हणून विद्यया अमृतम विंदते, आणि ज्ञानाने ते समजतं है ना, आणि ते अमृतत्व खरं प्राप्त होतं. सर्वसाक्षी आत्मा आपल्यामध्ये आहे, विचारांमध्ये तो जाणवतो. त्या जाणीव तत्वाला, परमश्रेष्ठाला जाणण्यासाठी त्यालाच समजणं महत्त्वाचं आहे. आणि त्या साक्षीशी ज्यावेळेस एकरूप होतो त्यावेळेस त्याला जाणलं जातं. पण असं सगळे जाणतात का? हो की नाही? म्हणजे नाही. आम्ही ऐकतो, आपण पण ऐकतो, बोलतो, पण किती जपतो?
किती प्रयत्न करतो. तर म्हणे इह चेद वेदित अथ सत्यमस्ती न चेदिह अवेदिन महती विनष्टिः भूतेषु भूतेषु विचिन्त्य धीराः विचित्य धीराः प्रेत्यास्मलोकादमृता भवन्ति इह चेत् वेदिदधत सत्यमस्ति न चेदिह अवेदिन् महती विनष्टिः भूतेषु भूतेषु विचित्य धीराः प्रेत्यास्मलोकादमृता भवन्ति. पुढे इह चेत अवेदित म्हणजे इह इथे बरं का, इह इथं जर म्हणे आपण इथे जर ह्या ठिकाणी इह म्हणजे या ठिकाणी, आता आपण जन्माला आलोय, शरीर घेतले या ठिकाणीच असणार आहे ना. या ठिकाणी म्हणजे फक्त आश्रमात या ठिकाणी असं नाही बरं का. इह ह्या वेळेस आता म्हणे आता इथे जन्माला येऊन जाणलं त्याला अवेदित त्याला जर जाणलं तरच त्या नरजन्माची खरी सत्यमस्ती म्हणे त्या मानवजन्माची पूर्णता आहे. हे खरं आहे, सत्यमस्ती हेच बरोबर आहे, हे खरं आहे. म्हणे जर हे जाणलं आये तो आये थे हरिदर्शन को उडन लगे कपास असं कबीर म्हणतात. कशासाठी आलं हे जन्म, हे कशासाठी मिळालं आहे आपल्याला मनुष्य शरीर? परमेश्वराच्या प्राप्तीसाठी, त्याला जाणून घेण्यासाठी. प्राण्यांच्या शरीरात नाही करतायत, फक्त मनुष्य शरीरात. देवतांच्या शरीरात पण नाही करतायत. देवता आहे ना, देवता भोगयोनी आहे, देवता झाल्यावरती पण नाही काही करतायत बरं का. म्हणजे आता अशा तऱ्हेने ह्या मानव जन्माची परिपूर्णता कशात आहे की आपल्याला आपलं स्वतःचं स्वरूप किंवा ह्या परमात्म्याला आत्म्याला जाणून घेणं. म्हणजे न चेत इह अवेदिन अवेदित येते. तर म्हणजे अशा तऱ्हेने न इह अवेदित हे जाणून घेतलं नाही आत्ता ह्या मनुष्याच्या शरीरामध्ये, इह म्हणजे ह्या मनुष्याच्या शरीरामध्ये, तर म्हणे महती विनष्टी मोठी हानी होईल. आणि भूतेषु भूतेषु विचित्य धीराः प्रत्येक प्राणी मात्रामध्ये त्या ब्रह्माचं निरीक्षण करून काय करतात, जे ज्ञानी आहे धीराः ते ज्ञानी पुरुष काय करतात तर म्हणे प्रेत्यास्मलोकात अमृता भवन्ति. स्वतः ते बनून जातात, अमृतत्वाची प्राप्ती करतात. कारण आता शरीर मी आहे आपण समजलंय, जीव मी आहे समजलंय, पण जे असे स्थितप्रज्ञ ज्ञानी असतात ते बाकी माझ्यामध्ये जे आहे ते सगळ्यांमध्ये ते आत्मस्वरूप आहे, तो आत्मा आहे असं करतात. म्हणून त्यांनी सांगितलं भूतेषु भूतेषु विचित्य धीराः. रीती पण सांगितली, युक्ती येते प्रत्येकमध्ये. हे जे धीर आहे ते सगळ्यांमध्ये ते परमात्मा आहे, माझ्यामध्ये पण. असंच बघायचं असताना आत्मा अनात्म विवेक करायचं म्हणजे असंच आहे, त्या प्रत्येकामध्ये आहे. आणि अशा तऱ्हेने प्रेत्यास्मलोकात अमृता भवन्ति. आणि हेच आता हा इथं उपसंहार झाला आहे. उपक्रम उपसंहार असं म्हटलं जातं. उपक्रम म्हणजे सुरुवातीला काय करतात, प्रतिज्ञा करतात. जी प्रतिज्ञा केली आहे म्हणजे काय सांगणार आहे, त्याचे उद्देश काय आहे ना, मग ती प्रतिज्ञा आहे ती सांगतात आणि शेवटी उपसंहार करतात. त्याच्या आधी त्याचं काय करतात, प्रशंसा करतात है ना. तर मग अशा तऱ्हेने जी सुरुवातीची प्रतिज्ञा सांगितलं होतं की म्हणे अतिमुच्च धीराः प्रेत्यास्मलोकात अमृता भवन्ति. जे धीर आहे ते काय करतात, ज्ञानी लोक बाकीच्यांचा त्याग करतात आणि अमर होतात. कसला त्याग करतात तर म्हणे अहंभावाचा. जे या इंद्रियांशी संपर्क केलेला आहे, ज्यांनी ज्याच्याशी तादात्म्य केले त्याचा
त्या अहंभावाचा त्याग करून त्या अमृतत्वाला प्राप्त होतं इथं म्हणतात. हे जे सांगितलं आतापर्यंत ज्ञान आणि त्याच्यातले पण विचार सांगितले, ते जर समजा जाणलं असं ब्रह्म या जन्मातच जाण्याचं आहे. गुरुदेव म्हणायचे हिअर अँड नाऊ आय एम वेटिंग फॉर यू, असं ते गेट आहे तिथे. तिकडे पलीकडे गुरुदेव उभे आहे आणि मोठ पायऱ्या आहे आणि तिथं आपण सांगितलं आहे. आणि त्याला किती वेळ लागतो? वेळ लागतो का? ज्ञान असं आहे की लगेच होतं. क्षिप्रम अनंतरम लगेच सगळ्या ठिकाणी सांगितलं आहे. तेषामहं समुद्धरता नचिरात पार्थ, लगेच वेळ नाही लागत त्याला. म्हणून अशा तऱ्हेने इथं म्हणतात की भूतेषु भूतेषु विचित्य धीरा प्रेत्यास म्हणू का. धीर जे आहे ते निरीक्षण करतात. एक तर असं आहे की पक्क ठरवून घ्यायचं ध्येय काय. इथं ध्येय सांगितले मनुष्य जन्माचं. म्हणजे इह चेत अवेदित अथ सत्यमस्ती न चेत इह अवेदीन महती विनष्टी. म्हणजे मनुष्य जन्मात काय केलं पाहिजे? विज्ञातारम अरे केन विजानीयात. म्हणजे अरे इथं काय जाणून घेतलं पाहिजे? इथं आल्यानंतर आत्मावारे द्रष्टव्य मंतव्य निरिध्यासितव्य असं सांगतात. अरे म्हणजे करा आपण म्हणतो ना आपल्यापणे जेव्हा भावनाने म्हणतो की नाही, तसंच इथं सांगितलं. आणि ह्या ठिकाणी द्वितीय खंड इथं खरं तर हे उपनिषद पूर्ण झालं म्हणजे उपदेश झाला. मग आता पुढे काय आहे? जे 2 खंड आहेत ते इथे सांगितलं बरं का. मनुष्य जन्माचं सार्थकता पूर्णता कशात आहे? तर आपण ते परमात्मा स्वरूपाचं आहोत आणि ते जाणून घेणं ह्याच्यातच आहे. मग कसं जाणून घेतात? जे धीर पुरुष आहेत, जे ज्ञानी आहेत, जे विद्वान आहेत, जे संत आहेत, ज्यांनी आधीपणा जाणलेलं आहे ऋषीमुनी, त्यांनी कसं जाणलं? तर म्हणे माझ्यामध्ये पण तेच कार्य करतं आहे. माझ्या प्रत्येक वृत्तीच्या पाठीमागे आधीच सांगितलं, प्रत्येक वृत्तीच्या पाठीमागे तेच आत्मतत्व आहे आणि त्याच्याच सामर्थ्याने सगळं करतो आहे. आणि तुम्ही ज्ञानाने विद्येने काय करतात? त्याला जाणून घेऊ शकता, अमृतत्व प्राप्त होतं. तसंच इथे सांगतात की हेच ध्येय आहे आणि हे ध्येय आपल्याला ह्या मनुष्य जन्मातच प्राप्त करता येतं, नाही तर नाही. जर केलं तर ठीक, जर केलं तर उत्तम म्हणून सत्यम असते, मग जर खरं आहे. पण नाही केलं तर म्हणजे इकडे तिकडे खा प्या मजा करा चारवाकसारखं. म्हणे ऋणम कृत्वा धृतम पिबेत भस्मीभूतस्य शरीर. म्हणजे जर आता म्हणे काय करायचं? खा प्या मजा करा, कर्ज घ्या आणि करा खा प्या. मेल्यानंतर कोणी काय बघितलं है ना. मग शेवटी पण त्या याच्यात सांगतातच आहे की हे जे असं अमृतत्वाची प्राप्ती म्हणजे किंवा आता प्राप्ती झाली, आत्मसाक्षात्कार झाला, तर म्हणे हे 2 मत आहेत. शेवटी मिळतं का? शरीर सोडल्यानंतर. म्हणजे शरीर सोडल्यानंतर 4थ्या खंडात सांगून दिलं शरीर सोडल्यानंतरच मिळालं. तर गुरुजन कसं काय सांगतील? गुरुच नाही उरणार. तर मला जीवनमुक्त म्हटलं आहे. एक मानतात विदेहमुक्त आणि एक मानतात जीवनमुक्त. हे 4थ्या खंडात सांगितलं. मग 3रात काय सांगितलं? हेच सांगितलं याचं महत्त्व एका कथेच्या रूपात, याचं सुंदर उपाख्यानात. म्हणून इथे धीर लोक म्हणजे भूतेषु भूतेषु विचित्य धीरा प्रेत्या ही ट्रिक आहे. माझ्यामध्ये जे माझ्या विचारांमध्ये जे कार्य करते ते आत्मतत्व, त्याच्यामुळेच मी जाणू शकतो. तसंच इथे माझ्या घरामध्ये ही इलेक्ट्रिसिटी म्हणून त्याला प्रकाश देते, तसंच सगळ्यांच्या घरामध्ये तीच इलेक्ट्रिसिटी आहे. कुठे पण गेलं तर तीच आहे. त्याचा हे बदलेल फक्त वॅटेज. आपल्या इथे 210 220 आणि तिकडे 110 वेगवेगळं असेल. पण तेच की नाही, तिथं करंट लागत नाही का? घालून बघा बोट. स्वामीजींनी म्हणायचे, गुरुदेव म्हणायचे बोट घाला. तुम्हाला शंका आहे का? बोट घाला. शंका बरोबर म्हणजे तसं. म्हणजे आता इथे मोठी हानी होते, कारण प्रत्येक प्राणीमात्रामध्ये ब्रह्माचं निरीक्षण करूनच हे धीर जे स्थितप्रज्ञ पुरुष काय करतात? या म्हणजे काय करतात? प्रत्यास्म लोकान म्हणजे हे मरणशील आहे, जे नष्ट होणार आहे, विनाशी आहे, त्याचा काय करतात? विवेक करतात, त्याचा त्याग करतात, धिक्कारतात. हेय आणि उपादेय. हेय म्हणजे कशाला तो सोडून द्यायचं, उपादेय म्हणजे कशाला पकडून ठेवायचं, हे कळलं पाहिजे. मग अमृता भवन्ति, अमर होतात म्हणजेच त्या प्राप्त होतात. आता अजून आहे अजून मी संपवलं. तर म्हणे अशा तऱ्हेने श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरु सांगतात आणि मग हे
कसे सांगतात तर म्हणे शब्दांनीच सांगतात आणि त्या स्वरूपाला आपण प्राप्त होतो आणि हेच ध्येय आहे, हेच समजलं पाहिजे आणि श्रुती ते निदर्शनाला आणून देते. आणि म्हणून सुरुवातीला जसं सांगितलं त्याची पूर्णता केली. प्रेत्यास्म लोकान अमृता भवन्ति प्रेत्यास्म लोकान. किती सुंदर आहे तर्क सांगते, इकडे तिकडे नाही जात, विचारतेच आहे, फ्लो ऑफ थॉट्स. आता म्हणे बघा पुढच्या खंडात काय सांगितलं आहे, तृतीय खंडात, चतुर्थ खंडात पण सांगून दिलं मी, तेच आहे, त्याचंच परत हे केले. पण आता हे ज्ञान आहे ना, हे ज्ञान सांगितलं, मग हे ज्ञान कळलं की नाही, मग सांकेतिक रूपाने एक सांगितलं, एक उपाख्यानाच्या रूपाने सांगितलं. काय उपाख्याने, तर हे जे सगळे श्लोक आहेत ना हे सगळे त्याच्यातच आहे. आता पुढे तुम्ही करा अभ्यास, आहेत आता तुम्हाला आलेले आचार्य मिळालेत तुम्हाला, त्यांचा खूप अभ्यास पण आहे, पाठांतर पण खूप आहे. मग तुम्ही नंतर हे 12 श्लोक आणि पुढचे श्लोक म्हणा आणि त्याच्यावरती चिंतन करा. आता आपण इथंच पूर्ण करणार आहोत आज. तर ह्याच्यामध्ये अतिशय सुंदर ह्या 12 श्लोकांमध्ये एक सुंदर उपाख्यान सांगितलं आहे, एक रूपक सांगितलं आहे की म्हणे तिसऱ्या खंडामध्ये श्रुतीने आतापर्यंत सांगितलेलं ज्ञान आहे, आता ते सांकेतिक रूपात सांगते. आता एक एक मंत्र्यांनी सांगितलं कसं, मग आता सांकेतिक रूपात कसं सांगतात, एक रूपक वापरलं आहे, एक कथा उपाख्यान सांगतात. म्हणजे असं झालं की देव आणि दानवांचं युद्ध झालं आणि देवांना सहाय्य केलं परमेश्वराने. नेहमीच जातात देवता, इंद्र आणि देवता सगळे आधी जातात ब्रह्माजीकडे, ब्रह्माजी जातं शंकरांकडे, शंकर ब्रह्माजी मिळून सगळेजण गेलेत विष्णूंकडे, परमेश्वर. आणि मग नंतर त्यांनी सांगितलं आता हे जे परब्रह्म होतं ना, परब्रह्माने परमात्म्याने काय केलं की हे त्या देवांना विजय मिळाला आणि ते विजयोत्सव म्हणजे विजयाचं काय पार्टी करत होते. बाकीचे आता करतात निवडून सगळे आले विजयी झाले की ते पार्टी करतात, विसरून जातात. खरं तर ते सगळ्या जनता जनार्दनामुळे त्यांच्यामुळे जन्माला आलेले विजयी झालेले असतात जन्माला, म्हणजे पण त्यांनाच विसरून जातात आणि स्वतः. तसंच इथे आता इथे म्हणे की परमात्म्याने काय केलं, ते दानवावरती विजय मिळवला आणि हे धुंद झाले होते यशाने आणि फुशारकी मारायला लागले की बघा आमच्यामुळे झाला, बघा आमच्यामुळे झाला, मी. मग त्या परमात्म्याने तिथे एक यक्षाचं रूप धारण केलं. हे सगळे बसले तिथे पाहिलं, अरे कोण आहे हा, अतिशय अद्भुत असं रूप होतं, अपूर्व रूप होतं ते त्यांच्यासमोर, असं तेजस्वी वगैरे असं दिसायला सगळ्यांपेक्षा वेगळं. अरे हा कोण आहे, हा कोण आहे, किती तेजस्वी, कोण दिसतोय, सगळं आपल्यापेक्षा खूप वेगळा दिसते, कोण आहे हा, म्हणून बघायला गेले. म्हणजे त्या स्वर्गाच्या देवता तिथे होते, त्या स्वर्गाच्या क्षितिजावर तिथे असं अपूर्व असं रूप बघितलं त्यांनी आणि त्यांना कुतूहल निर्माण झालं, कोण आहे कोण आहे. ते सगळे देवता इकडे सगळे आनंदोत्सव साजरा करत होते, मग नाचत होते, काय करत. मग त्यांनी सगळ्यांनी बघितलं, सगळे म्हणे एकाने बघितलं, ते बघितलं का, बघितलं कोणाला सगळ्यांनी बघितलं, एकमेकांमध्ये चर्चा केली, कोण आहे कोण आहे कोण आहे. सगळ्यांनी ओळखायचा प्रयत्न केला, कोणाला काय ओळखता आला नाही. मग त्यांनी विचार केला, अग्नीला सांगितलं जातो तू जा. मग अग्नी म्हणे हो ठीक मी जातो. अग्नी अतिशय फुशारकीने गेला आणि अग्नीला खूप असा अभिमान होता, मी काही करू शकतो, माझ्या पुढे काहीच चालत नाही, मी सगळ्यांना. मग अशा तऱ्हेने तो गेला आणि त्या अग्निदेवताला तिथे गेल्यानंतर तो आला आणि त्याला विचारलं तू कोण आहे, असं काही नमस्कार करून असं तू कोण आहेस म्हणे असं विचारल्यानंतर तर याने विचारलं अरे तू कोण आहेस, म्हणे मी अग्नी आहे. काय करतोस, म्हणे माझ्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे की कोणालाही जाळून टाकू शकतो, नष्ट करून टाकतो, भस्म करून टाकतो. हो म्हणे तुझ्याकडे इतकं सामर्थ्य आहे, बरं काय काय करू शकतो, सगळ्या जगाला काय जाळू शकतो, हे इथलं सगळं, हो इथलं काय हे सगळं जाळू शकतो की काय, सगळं जगाला जाळू शकतो सगळ्याला, ठीक आहे. त्यांनी एक छोटीशी गवताची काडी त्याच्यासमोर ठेवली जाळ्याला, त्या यक्षाने एक छोटीशी काडी समोर ठेवली आणि म्हणे जाळ्याला, म्हणे माझ्याकडे इतकं हे आहे शक्ती आहे की माझीच शक्ती सगळ्या सूर्यामध्ये, अग्नीचं तेज आणि ताप त्या सगळ्यामध्ये चालतं, म्हणे सूर्य उल्का सगळ्या ब्रह्मांडात माझंच तेज आहे. तर बरं तुझंच तेज आहे ना, तू जाळ काही करू शकतो. तर मग ह्या गवताच्या पात्याला जाळ, वाळलेल्या गवताची एवढीशी काडी होती. अग्नीने खूप प्रयत्न केला, तो हसला आधी, हे एवढं चल ठेव, तो काहीच नाही. त्याने इतका प्रयत्न केला काही जाळलंच गेलं नाही. मग खाली मान घालून निघून गेला. तिकडे बाकीच्यांना काही समजत नव्हतं काय झालं काय चाललं आहे, तर दोघांमध्ये ऐकायला तर काही येत नव्हतं. ते गेल्यानंतर म्हणे गरमसुद्धा करू शकला नाही त्या गवताच्या पात्याला. मग नंतर तो आला परत,
असं शांतपणे आला. तिथे खाली मान घातली त्याच्यासमोर, पण असं आला आणि दाखवलं काही नाही. आपल्याला दाखवत नाही बरं का चूक. सगळं मनुष्याचा पण असा स्वभाव असतो. मग म्हणे तो गेले आणि नंतर देवतांनी विचारलं, काय रे काय झालं? वाट बघत होते, काय झालं काय झालं? तर म्हणे मला काही जमत नाही म्हणे त्याच्याशी बोलणं. असं उडवून लावलं, काही सांगितलं नाही. मग दुसऱ्या वेळेस आता त्यांनी सांगितलं कोणाला पाठवायचं म्हणे, आता वायूला पाठव. मग वायू पण गेला. वायूला पण अभिमान होताच. तिथे त्याने विचारलं, अरे बाबा तू कोण आहे? तर म्हणे मी आहे आपलं साधारण म्हणून. तू कोण आहे सांग? म्हणे मी यक्ष आहे. तू कोण आहे सांग? तर ते म्हणायला लागले मी वायू आहे. वायूने पण सांगितलं मी सगळ्यांना असं करू शकतो, तसं करू शकतो, उडवू शकतो. गर्विष्ठपणा होताच त्याच्या बोलण्यात पण, आणि अतिशय उद्दामपणे बोलला. आणि मग नंतर म्हणे ठीक आहे. खरं तर आधी पाहिलेलं माहिती होतं बरं का, त्या लोकांना पण, म्हणजे बाकीचे बघत होते त्यांनाही थोडीशी जाणीव झाली होती की काहीतरी चालू आहे. तरीसुद्धा हा म्हटला की आता तो सगळ्या देवतांचा प्रतिनिधी बनून गेला होता. मग एकदा आहे ना त्यांनी स्वतःला म्हणजे बघितलं असं आणि सांगितलं ठीक आहे तू सगळं हलवू शकतो ना. मग एक परत तेच गवताची काडी समोर ठेवली, ह्याला हलवून उडवून दाखव. तर म्हणे त्याने इतका प्रयत्न केला पण ते काही उडवताच आला नाही. पण तो पण गेला. मग आता हे गेलेत सगळे इंद्राकडे. इंद्र आतमध्ये बसले. इंद्राला माहीत नव्हतं मग कोण आपल्या राज्यात आलेलं आहे बाबा यक्ष, कोण व्यक्ती कोण आहे का बघू तरी काय कोण आहे. म्हणून इंद्र गेला आणि इंद्र स्वतःच गेला. इंद्र आणि बाकीच्या ज्या देवता अशा फुशारक्या मानत होतात, ज्यांनी अहंकार करत होते, अशा बडाया मारत होते असे, आणि खूप अहंकारानं असं गर्विष्ठपणे गेले होते. कारण देवतांचा पण स्वामी कोण आहे? इंद्राच्या सामर्थ्याशिवाय काही होतं का यांच्याकडनं? नाही होत. तरीसुद्धा बडाया मारत होते माझ्यामुळे. खूप जणांना असं सवय असते माझ्यामुळे. मग आता आपण लक्षात गेलं पाहिजे. लक्ष कुठं पाहिजे त्याच्यामुळे. म्हणजे अहं केंद्रित होते. म्हणजे असा नव्हता इंद्र गेला आणि त्याने उत्सुकतेने तिथं गेला आणि तिथं तो जातो पोचतो. त्याच्या आतच तो जे यक्ष प्रकट झाला होता ना तो अदृश्य होऊन गेला. आता इंद्राला अजून उत्सुकता लागली कोण आहे बघायची. कारण इंद्राने अजिबात अहंकार बाळगलेलं नव्हतं. उत्सुकतेपोटी गेलं तर कोण आहे बरं हे बघून घेऊ आपण. हेही सांगतायत असं. ज्यावेळेस काहीतरी घेऊन जातात मुलं किंवा मोठ्या लोकांकडे असं झालं तर ते म्हणतात हां ठीक आहे मी बघतो. त्याच्या मनात काही असं किंतु वेगळा येतो किंवा असं मी जातो खुशारकी असं नसतं. बघू बरं काय झालं, जाणून घेऊ काय म्हणतोय हा, ह्याला त्याची समज किती आहे याला माहिती असतं. मग तशाच हेतून अशा प्रकारे इंद्र गेले. आणि इंद्रांनी काय केलं की बघितलं तर अदृश्य झाले. आता मग त्याने परत जाणण्याचा प्रयत्न केला. प्रबळ इच्छा होती. हे कसं काय अदृश्य झालं, कुठे गेलं, काय आहे प्रत्यक्ष, म्हणून तो इंद्र आणखीन बघायला लागला. देवदान मग तिथे उमा प्रकट झाली, हिमवनाची कन्या. अतिशय तेजस्वी अशी उमा प्रकट झाली आणि ते चौकशी केल्यानंतर इंद्राने भक्तिभावाने तिच्याकडनं ऐकलं. इंद्राने नमस्कार केला, तिला ऐकलं आणि मग त्याने विचारलं की असं झालं हे काही मला कळलं नाही. मग तिने सांगितलं की हा यक्ष म्हणजे कोणी नसून देवदानांवरती तुम्ही विजय मिळवल्यानंतर जे उन्मत्त झाले होते त्यांच्या सामर्थ्याने तुम्ही मूर्खपणाने तुम्ही समजायला लागले होते की आमच्याचमुळे झालं. ज्यांच्या सामर्थ्याने झाले होते ते एकम एव अद्वितीय असं सत्यतत्व असू देखील कोणी नाही आहे. नामरूप धारण करून ते प्रकट झाले पण ते शाश्वत सत्यतत्व आहे. ते सगळ्यांवर मध्ये आहे आणि तेच आशीर्वाद देण्यासाठी. आणि मग ही उमा कोण? देवांना आशीर्वाद देण्यासाठी मिळाली आणि तिने आशीर्वाद दिला. मग ही उमा म्हणजे ब्रह्मविद्या, ते परमात्मतत्व त्या ब्रह्मविद्येकडूनच कळतं. विद्या अमृतम विंदते असं सुंदर त्या रूपकाराने सांगितलं. आणि मग अशा तऱ्हेने याच्यातमध्ये आध्यात्मिक सार हेच आहे की हे पंचमहाभूत आहे, एकाहून एक सूक्ष्म आहे. ही जी सगळ्यात स्थूल पृथ्वी आहे, पृथ्वीच्या पेक्षा सूक्ष्म जल आहे, जलापेक्षा सूक्ष्म अग्नी आहे, अग्नीपेक्षा सूक्ष्म वायू, वायूपेक्षा सूक्ष्म आकाश आहे. आकाशाकडे मग तस्माद आकाश संभूत, आकाश त्याच्यापासून उत्पन्न झाले. आकाशामध्ये शब्द त्याचा गुण आहे, वायूमध्ये शब्द आणि स्पर्श दोन्ही गुण आहे, अग्नीमध्ये शब्द स्पर्श आणि रूप तिन्ही गुण आहेत. आणि म्हणून मग अग्नीला पाठवलं होतं की नाही. मग आता हे जे आहे ना हे ज्ञान आहे ना हे स्थूलापासून म्हणजे सूक्ष्मापासून स्थूलापर्यंत आहे, तो उतरत्या क्रमाने आणि चढत्या क्रमाने स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत जातं. शेवटी क्रमाक्रमाने हे जरी आले तरी हे महत्त्वापर्यंत जातं. महत्त्वापासून कुठे झालं? समष्टी म्हणजे त्या परमात्म्यात आहे.
आता हे जे आहे ना, असं तऱ्हेने याची सुंदर अशी मीमांसा केली इथे, विचार केला इथे. आणि आता हे ज्या सगळ्यात पंचमहाभूतांचं इथं का सांगितलं, कारण ह्या पंचमहाभूत ह्या सगळ्यांचे अधिष्ठात्री देवता आहे. कोण आहे काय विचार करायचा असेल तर वाणी लागेल की नाही. आता म्हणे अशा तऱ्हेने ह्या काय म्हणतात की प्रत्येक देवतांच्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता आहे. पण ह्या अधिष्ठात्री देवतासुद्धा कुणाच्यामुळे कार्य करतात, त्या चैतन्याच्या असल्यामुळे खरं तर तेच आहे. आणि हे सगळं कथानक आहे ते हेच उपनिषदाचा हेतू आहे. म्हणून हे कथेच्या रूपात रूपक म्हणून सांगितले, आख्यान म्हणून, त्याला उपाख्यान पण म्हटलं जातं, आख्यान पण म्हटलं जातं. कथाचा शाब्दिक अर्थ फक्त समजायचा नाही आहे किंवा कथा म्हणून लक्षात ठेवली तर ठीक आहे, पण ती अधिक महत्त्वाची कशी आहे त्याच्यातला मतितार्थ जर तुम्ही लक्षात घेतला तर. आणि अशा तऱ्हेने हे सगळे 12 श्लोकांमध्ये हे सगळं संवाद हे सांगितलं आहे. आणि चतुर्थ खंडामध्ये परत मग जाऊन त्यांनी हेच सांगितलेलं आहे की उपाधित ब्रह्म आणि सोपाधिक आणि म्हणजे निरुपाधिक ब्रह्म. आणि मग अशा तऱ्हेने हे सगळं ब्रह्म जाणल्यानंतर काय होतं, असा आदेश आहे श्रुतीचा आणि यांचा. तुम्ही काय असं अथ अध्यात्मं एतत् गच्छति व मनः अनेन चैतत् उपस्मरति अभीक्ष्णं संकल्पः. आता देहस्थ आत्मा म्हणून जी काही अभिव्यक्ती वेष्टीच्या रूपाने होते ना, या वर्णनानंतर तुम्ही ऐकलं. पण या ब्रह्मासंबंधी मनाने आणि मन जशी इच्छा करते तितक्या वेगाने त्याप्रमाणे तुम्ही काय करा, प्रयत्न करा. आणि हे जे काय आहे त्याचं नाव ब्रह्म आहे, ते प्रसिद्ध आहे ब्रह्म. आणि हे अशा तऱ्हेने उपनिषद काय सांगतं आहे की असं गुह्य ज्ञान सांगतं आहे. आणि हे ज्ञान आम्ही तुम्हाला सांगितलं, गुरु म्हणतात तुम्ही काय करा, तप करा, दम वगैरे सगळं शम दम करा, हे साधनं सांगितलीत. आणि हे तर या सत्य जाणून घेण्यासाठी आवश्यक आहेत अशा तऱ्हेने सांगून इथे उपसंहार केलेला आहे. पूर्ण उपनिषदाचा उपसंहार म्हणजे समाप्ती, कन्क्लुजन अशा तऱ्हेने इथं केलं आहे. आणि हाच आदेश दिला आहे उपनिषदाने, काय तुम्ही हे जाणून घ्या, जाणून घ्या, जाणून घ्या. अशा तऱ्हेने हा शेवटचा श्लोक आपण म्हणून यो वा एताम एवं वेदापहत्य पाप्मानम् अनन्ते स्वर्गे लोके जे ये प्रतितिष्ठति इति प्रतितिष्ठति इति. ओम शांति शांति शांति. हे बघा तिथे म्हणतात की जो कोणी त्याला ब्रह्माला अशा रीतीने जाणतो निश्चितच आपले पाप नाहीसे होतं, पाप नाहीसे करतो आणि अत्युच्च अशा अनंत अशा स्वर्गलोकात ब्रह्मलोकात स्थित होतो किंवा स्थित होतो. आता ब्रह्मलोकात स्थित होतो, इथे नाही जाणलं तर तिथे जाऊन करतो. नंतर अशा तऱ्हेने गुरुदेवांच्या कृपेने, परमेश्वराच्या कृपेने आपण याचं चिंतन केलं. तुम्ही मला बोलवलं म्हणून दोघांच्या निमित्ताने. श्रोता असेल तर वक्त्याचं पण चिंतन होतं, वक्ता असेल तर श्रोत्यांचं पण चिंतन. तर असंच होत राहो आणि असं ह्याचं चिंतन सतत आपल्या मनात चालू राहावं असंच मी परमेश्वराच्या आणि गुरुदेवांच्या गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. पहिला श्लोक आपण परत वाचूया कारण ते सुरुवात झाली असं समजून. केनेशितं पततिं प्रेषतं मनः केन प्राणप्रथमप्रैतियुक्तः केनेशितां वाचमिमां वदन्ति चक्षुश्रोत्रं कौ देवो युनक्ति. हरि ओम. पूर्णमध्ये झाल्यानंतर म्हणून घेतलं कारण मग सुरू